प्रियजन हो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला शुभेच्छा. येशू ख्रिस्त तुमच्या जवळ आहेत. ते तुमच्याशी बोलत आहेत. आज ते तुम्हाला काय सांगत आहेत माहित आहे का? यिर्मया 1:8 मध्ये, त्यांना तू भिवू नकोस, तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो. तुम्ही कोणाला तरी घाबरत आहात, बरोबर ना? त्यांच्यामुळे धोका आहे. त्यांच्यामुळे माझी नोकरी धोक्यात आहे. त्यांच्यामुळे माझ्या या गोष्टी धोका आहे. त्यांच्यामुळे माझे कुटुंब धोक्यात आले आहे. त्यांच्यामुळे माझी सेवा धोक्यात आली आहे. कोणाच्या तरीमुळे धोका आहे म्हणून तुम्ही चिंतेत आहात, बरोबर ना? देव वचन देतो, घाबरू नकोस. त्यांच्यामुळे काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे तुला वाचवण्यासाठी. देव तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कोण स्पर्श करू शकतो? घाबरू नकोस. देवाचा एक सेवक सुवार्ता सांगण्यासाठी गेला. त्या काळात साम्राज्याचा विस्तार होत होता. सेना ख्रिश्चन सेवकांचा शोध घेत होती. ख्रिश्चनांना तुरुंगात टाकले जात होते. या सेवकाचा पाठलाग केला जात होता, कारण तो येशूविषयी प्रचार करत होता. तो जंगलातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, प्रार्थना करत, देवा, या वाईट लोकांच्या हातून मला वाचव, मला वाचव. तो इतका थकला होता की जास्त पळू शकला नाही. आता काय करावे? ते त्याचा पाठलाग करत होते. जवळच एक छोटी गुहा होती. प्रचारक म्हणाला, देवा, मी आता जास्त पळू शकत नाही, मी या गुहेत बसतो, तू मला वाचव. त्याने हे सांगितले आणि गुहेत बसला. तो आत बसताच देवाने एक चमत्कार केला. त्याने कोळ्याला गुहेभोवती जाळे विणण्याची आज्ञा दिली. सैनिक त्या सेवकाचा पाठलाग करत गुहेजवळ आले. तो इथेच होता ना? त्यांनी विचार केला. जेव्हा त्यांनी गुहेत शिरायचा प्रयत्न केला तेव्हा एका सैनिकाने गुहेच्या तोंडावर कोळ्याचे जाळे पाहिले आणि म्हणाला, तो आत गेला असता तर हे जाळे इथे नसते, त्यामुळे तो आत गेला असण्याची शक्यता नाही. म्हणून त्यांनी ठरवले की तो गुहेत गेला नाही आणि ते तिथून निघून गेले. फक्त काही मिनिटात कोळ्याच्या जाळ्यामुळे देवाने त्या सेवकाचे रक्षण केले. तुमचे रक्षण करण्यासाठी काय करावे लागेल हे देवाला माहीत आहे. तो जाणतो की कोणाच्या मदतीने तो तुमचे रक्षण करेल. तो कसं रक्षण करायचे हेही त्याला माहीत आहे. म्हणून तुमच्या कामात, व्यवसायात, आयुष्यात किंवा सेवेत कोणत्याही संकटाला घाबरू नका. देवाने वचन दिले आहे, हे कबूल करा, तू माझे रक्षण करणारा देव आहेस, मी घाबरणार नाही. विश्वासाने कबूल करा, प्रभू, मी घाबरणार नाही, मी कोणत्याही माणसाला घाबरणार नाही. तू माझ्या सोबत आहेस माझे रक्षण करण्यासाठी. तू सर्व परिस्थिती बदलशील. मी हे येशूच्या नावाने विश्वासाने मानतो. आमीन, आमीन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.